हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत 17 ऑगस्ट 2026च्या काही चालू घडामोडी. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने नैसर्गिक शेतीची 4 उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? उत्तर आहे गुजरात राज्याने. तर स्पष्टीकरण पाहूया. राज्यातील नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी गुजरात सरकारने 4 उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. पुढे पाहूया. गुजरातच्या पिथोरा चित्रकला नुकत्याच अधिकृत GI टॅग मिळालेला आहे. देशातील पहिला 10 MWH व्हॅनेडियम फ्लो बॅटरी प्रकल्प गुजरातमध्ये उभारला जात आहे. गुजरातमध्ये गीर राष्ट्रीय उद्यान आशियातील सिंहांसाठी प्रसिद्ध आहे. नळ सरोवर, थोल, काकरिया आणि खिजडिया तलाव आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकतेच हिंदुस्तान युनिलिव्हरने कोठे युनिलिव्हर फ्रेग्रन्स हब सुरू केलेला आहे? उत्तर आहे IIT मुंबई. स्पष्टीकरण पाहूया. हिंदुस्तान युनिलिव्हरने IIT मुंबईच्या कॅम्पसमध्ये हे फ्रेग्रन्स हब सुरू केलेले आहे. IITशी संबंधित इतर घडामोडी पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत परमप्रज्ञा हा AI सुपर कॉम्प्युटर लॉन्च केलेला आहे. IIT गुवाहाटीने विषारी घटक ओळखण्यासाठी AI आधारित पोर्टेबल ऑप्टिकल सेन्सिंग उपकरण विकसित केलेले आहे. तसेच भारतातील सर्वात हलकी व्हीलचेअर वादी वन आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंटसाठी रिंग वन IIT मद्रासने लॉन्च केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकतीच जलसंपदा, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे अर्चना वर्मा यांची. भारताने नुकतीच कोणत्या देशाला 20 मेट्रिक टन मदत साहित्याची पहिली खेप पाठवलेली आहे? उत्तर आहे कोलंबिया. तर स्पष्टीकरण पाहूया. कोलंबियामध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर तेथे आणीबाणी जाहीर करण्यात आली, ज्यासाठी भारताने मदतीचा हात पुढे करत 20 मेट्रिक टन मदत साहित्य पाठवलेले आहे. कोलंबिया हा दक्षिण अमेरिकेतील देश असून त्याची राजधानी बोगोटा. चलन आहे कोलंबियन पेसो आणि अध्यक्ष आहेत गुस्तावो पेट्रो. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? उत्तर आहे नायजेरिया येथे. स्पष्टीकरण पाहूया. राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा नायजेरियामध्ये आयोजित करण्यात आली असून भारताने पदक तालिकेत अव्वल स्थान मिळवलेले आहे. नायजेरियाची राजधानी अबुजा. चलन आहे नायरा आणि राष्ट्रपती बोला अहमद टिनुबू आहेत. नायजेरियाचा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर हा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. येल विद्यापीठाने जाहीर केलेल्या पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? तर भारत 176व्या स्थानावर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने तंबाखू आणि निकोटीनयुक्त उत्पादनाचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घातलेली आहे? उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटक संबंधी इतर माहिती पाहूया. भारतात सर्वाधिक हत्ती कर्नाटकात आहेत. बांदीपूर, अणशी, नागरहोले, बेन्नेरघट्टा आणि कुद्रेमुख ही कर्नाटकातील प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत. तसेच यक्षगान आणि डोलू कुणिथा हे येथील प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार आहे. आलमट्टी धरण कृष्णा नदीवर आहे आणि कृष्णराजसागर धरण कावेरी नदीवर आहे. हे कर्नाटकात आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या देशाच्या सेंट्रल कमांडने टास्क फोर्स फाल्कन स्ट्राईकची घोषणा केलेली आहे? उत्तर आहे अमेरिका. स्पष्टीकरण पाहूया. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने टास्क फोर्स फाल्कन स्ट्राईकची घोषणा केलेली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात कोप इंडिया, टायगर ट्रायम्फ, वज्रप्रहार आणि युद्ध लष्करी सराव आयोजित
केले जातात. भारतीय संविधानातील प्रस्तावाची संकल्पना, मूलभूत हक्क, महाभियोग प्रक्रिया आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था या बाबी अमेरिकेच्या संविधानातून घेण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. 8व्या ब्रिक्स महासागर आणि ध्रुवीय विज्ञान व तंत्रज्ञान कार्यगटाच्या बैठकीचे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर आहे गोवा येथे. स्पष्टीकरण पाहूया. या बैठकीचे आयोजन गोव्यात करण्यात आले. गोवा हे भारताचे सर्वात लहान राज्य असून राजधानी पणजी. मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत. 30 मे रोजी गोवा स्थापन दिवस आणि 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिवस साजरा केला जातो. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला होता. पुढचा प्रश्न पाहूया. पहिल्या राष्ट्रीय IIAT सूत्र 2026 परिषदेचे उद्घाटन कोठे करण्यात आले? उत्तर आहे नवी दिल्ली येथे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकतेच ICID द्वारे जागतिक वारसा सिंचन रचना म्हणून घोषित केलेले परीछा धरण कोठे स्थित आहे? उत्तर आहे झाशी येथे. पुढे स्पष्टीकरण पाहूया. झाशी धरण हे बेतवा नदीवर बांधलेले आहे. तर फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.